ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची राज्यसभा सदस्यपदी वर्णी लागली आणि या नियुक्तीबाबत त्यांचा दादरच्या वसंत स्मृती सभागृहात सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी उज्ज्वल निकम यांनी चांगलीच फटकेबाजी करत भाषण केलंय। और अपनी लीगल टीम उज्ज्वल निकम जी का सत्कार करें। मी निवडणुकीत हरलो त्यावेळेला काहींना असं वाटलं आणि मराठी काव्यात जर मला म्हणायचं असेल तर मी म्हणेन की जरी मी निवडणुकीत हरलो होतो तरी मी विझलो नव्हतो। जरी मी निवडणुकीत हरलो होतो तरी मी विझलो नव्हतो। हा माझा अंत नव्हता हे त्या बिचारीला कळलेच नाही। पेटून उठलो नव्या सामर्थ्याने असुरांशी लढायला। पेटून उठलो नव्या सामर्थ्याने असुरांशी लढायला, कारण माझे हे सामर्थ्य नाशवंत नाही हे त्या बाबरांना कळलेच नाही। माझी सगळी कुंडली प्रत्येक कैद्याकडे असते। म्हणजे जर निवडणूक लड़वली, राज्य में मजा में हमेशा बात एक कहता हूं कि अगर मुझे चुनाव लड़ना है तो चुनाव में अगर जेल ये कॉन्स्टिट्यूंसी बना देंगे तो मैं सबको हरा दे सकता हूं। इतना बाकी कॉन्फिडेंटली मैं कहता हूं कि तुरुंग हा जर माझा मतदारसंघ बनवला तर माझ्या पुढे कोणीच जिंकू शकणार नाही, कारण सगळे कैदी मला निवडून देतील।